नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपल्या किचनमध्ये आपण दाल बाटी बनवणार आहोत। तर ही बाटी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत आणि पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत। इथे आपण वाफवणार सुद्धा नाहीये, तरी सुद्धा खुसखुशीत क्रिस्पी आणि खूप साऱ्या लेयर पडलेली बनवून तयार होणार आहे आणि खायला सुद्धा खरंच अप्रतिम लागणार आहे। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, स्किप अजिबात करू नका। चला तर मग रेसिपी काय आहे ती सुरू करूया। सुरुवातीला आपल्याला वरण बनवायचे आहे। त्यासाठी एक वाटी तूर डाळ घ्यायची आहे, अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची आहे। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ह्या दोन्ही डाळी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत। आता इथे तुम्हाला आवडत असेल तर मसूर डाळ सुद्धा घातली तरी सुद्धा चालेल। स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 ग्लास एवढं पाणी घालायचं आहे आणि 1 चमचा हळद घालायची आहे। झाकण लावायचं आहे। गॅस चालू करून मीडियम गॅसवरती साधारण आपल्याला 3 ते 4 शिट्या काढायच्या आहेत। या 3 ते 4 शिट्यामध्ये डाळ चांगली मऊसूद अशी शिजली जाते। तोपर्यंत आता इथे बाटीची तयारी करू। एक मोठे असे ताट घ्यायचे। ताटामध्ये मेजरमेंटसाठी मी वाटी घेतली आहे। वाटीच्या साह्याने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। बस आपल्याला एवढंच पाहिजे आहे। एक मोठा चमचा एवढा ओवा हातावरती चोळून टाकायचा। बरोबरच एक मोठा चमचा एवढे आपल्याला इथं तीळ घालायचे आहेत। आता इथे अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि बस आपल्याला एवढंच घालायचं आहे। चवीनुसार मीठ 2 चमचे घालायचं आहे आणि अगदी 1 चुटकी एवढा आपल्याला सोडा घालायचा आहे। आता इथे तुम्हाला जर तीळ आवडत नसतील, नाही घातले तरी सुद्धा चालतील। आता हे मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पाण्याने थोडं पाणी घालून घट्ट असा इथे पीठ मळून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळेस काय होतं, जर तुम्ही ही बाटी वाफवून घेणार असाल तर इथे तुम्ही सोडा घातल्यावरती आणि हळद घातल्यावरती त्याच्यामध्ये थोडेसे लाल असे स्पॉट दिसतात। त्याच्यासाठी काय करायचं, कोमट पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये हळद घालून हे पीठ मळून घ्यायचं, जर तुम्ही इथे बाटी वाफवून घेणार असाल तर। आणि जर माझ्यासारखी पाण्यामध्ये उकळून घेणार असाल तर त्याची काही गरज नाही। मी सांगितलेल्या प्रोसेसनीच तुम्ही करा। पीठ व्यवस्थित भिजवून घेतल्यानंतर घट्ट असं मळून झाल्यावर थोडंसं तूप लावायचं आणि छान असं एकदम मळायचं आणि झाकण ठेवून अगदी इथे रवा भिजेपर्यंत 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकरसुद्धा थंड झालेला आहे। झाकण काढायचं आणि तुम्ही पाहू शकता एकदम मऊसूद अशी डाळ शिजून तयार झालेली आहे। एखादी पळी घ्यायची आणि पूर्ण डाळ चांगली अशी स्मूथ होईपर्यंत मॅश करून घ्यायची। आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घाला। मी इथे 1 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यावर आपल्याला व्यवस्थित डाळ हलवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही साईडला ठेवून फोडणीची तयारी करायची आहे। गॅस चालू करून त्याच्यावर एक पातेलं ठेवलं। पातेल्यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यात मोहरी घालायची आहे, म्हणजे मोहरी पटकन तडतडली जाते। साधारण 1 चमचा एवढी मोहरी घालायची आहे। मोहरीसुद्धा चांगली तडतडायला सुरू झाली की याच्यामध्ये 1 चमचा एवढं जिरं घालून घ्यायचं। जिरं चांगलं फुललं की याच्यामध्ये अगदी साधारण आपल्याला 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या चांगल्या चॉप करून घ्यायच्या आहेत आणि त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। आता इथे बरोबरच आपल्याला थोडासा कढीपत्तासुद्धा घालायचा आहे, त्यामुळे आपल्या वरणाला फ्लेवर चांगला येतो। चांगले तडतडल्यानंतर बारीक कट केलेली एक छोटी मिरची घालून घ्यायची आहे, त्यामुळे थोडासा तिखटपणा येतो। आता व्यवस्थित आपल्याला फोडणी हलवायची आहे आणि एक लाल बुंदा असं टोमॅटो बारीक कट केलेले याच्यामध्ये घालायचं आहे। टोमॅटोमुळे काय होतं आपल्या वरणाला फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे तुम्ही नक्कीच वापरा। टोमॅटो 2 मिनिटं परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 ते अर्धा चमचा एवढी हळद घालायची आहे। 2 चमचे धने पावडर घालायचे आहे। धने पावडरमुळे सुद्धा आपल्या वरणाची चव दुप्पट होते, त्यामुळे तुम्ही नक्की वापरा। बरोबरच इथे बेडगी मिरची पावडर 2 चमचे घातलेली आहे। ही फक्त कलरसाठी वापरलेली आहे, याच्यामध्ये अजिबात तिखटपणा नसतो। तिखटपणासाठी आपण इथे हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे। छान परतल्यानंतर आपली डाळ याच्यामध्ये ओतायची, छान चर अशी फोडणी बसते। आता इथे तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये हिंग घाला, मी सुद्धा घातलेले आहे, फक्त इथे स्किप झालेले आहे दाखवताना। व्यवस्थित आपल्याला पळीने हे वरण हलवून घ्यायचं आहे। आता हलवल्यानंतर चवीनुसार साधारण 2 चमचे एवढे मी इथं मीठ घातलेले आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार ह्याच्यामध्ये मिठाचा वापर करा। व्यवस्थित मीठ मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी येऊन द्यायची। आता उकळी अगदी 2 मिनिटांमध्ये छान येते ह्याला, आणि उकळी यायला सुरू झाले की आपलं वरण साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवरती शिजून द्यायचं आहे, किंवा एकदम बारीक गॅसवर शिजून दिले तरीसुद्धा चालेल। आता 3 ते 4 मिनिटं इथं झालेले आहेत। वरण व्यवस्थित शिजलेलं आहे। आता वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने चांगलं सजवून घेऊया
आणि इथे परफेक्ट असं दाल बाटी म्हणजेच आपली दाल बनवून तयार झालेली आहे। आता आपल्याला बाटी बनवायची आहे, तर चला बाटी कशी बनवायची ते पाहूया। पीठसुद्धा आपले छान असं इथं भिजलेलं आहे, म्हणजेच रवा चांगला फुललेला आहे। एकदा व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं। मळून घेतल्यामुळं काय होतं, बाटी बनवायला सोपी जाते, रवा छान असा व्यवस्थित मिक्स होतो। छान अशी काय करायचं, आपल्याला त्याचा एक गोळा काढून घ्यायचा आहे। गोळा तुम्हाला हवा तेवढा बनवा, म्हणजे जेवढी बाटी बनवायची आहे तेवढाच गोळा घ्या। साधारण आपण एक चपातीचा घेतो ना, अगदी तेवढा घ्यायचा आहे। आता इथे ना पळपट घ्यायचा आहे आणि याच्यावरती सुरुवातीला तेल लावा। आपण इथे पिठाचा अजिबात वापर करणार नाही आहे, त्याच्यामुळे इथे ब्रशने थोडंसं तेल लावून घ्या आणि छान अशी लांबसडक पोळी लाटून घ्या। इथे पोळी लाटून घ्यायची आहे आणि या पोळीपासूनच आपल्याला बाटी बनवायची आहे। तर आता बाटीला लेअर पडण्यासाठी आपल्याला पोळी कशी लाटायची आणि पुढे काय करायचं मी तुम्हाला इथे दाखवते, त्यामुळे तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। आता इथे छान अशी आपली पोळीसुद्धा लाटून झालेली आहे, अगदी जशी आपल्याला हवी तशी। पोळीला चांगलं वरून तेल लावून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं ना, आपल्या बाटीला चांगले लेअर पडतात, त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही नक्की करा, अजिबात स्किप करू नका। पूर्ण तेल लावून झाल्यानंतर ना सुरुवातीला आपल्याला एक साईडची बाजू असते जशी मी तुम्हाला दाखवली अशी थोडीशी मोडून घ्या, नंतर दुसऱ्या साईडची सुद्धा अगदी तशीच करा। आता याच्यावर सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून झाल्यानंतर आपण इथे पहा वरच्या साईडनी ना याला मोडायला चालू करणार आहोत, म्हणजेच याला अगदी सर्कल आकार देत असे खाली घेणार आहोत। अगदी ह्याच प्रोसेसनी तुम्ही बाटी बनवून घ्या, म्हणजे तुमच्या बाटीला छान अशा लेअर पडतील। आणि पूर्ण इथे कवर झाल्यानंतर ना अगदी हलक्या हाताने असं पळपुटवरती पूर्ण हा गोळा फिरवून घ्या आणि व्यवस्थित छान असा सेट करा। म्हणजे काय होतं की जेव्हा तुम्ही ही वाफवताल ना तेव्हा ही सुटणार नाही आहे आणि छान अशा याला लेअर पडतील। अगदी याच प्रोसेसमध्ये खाली पळपटला थोडं तेल लावून छान अशी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि पोळी लाटल्यानंतर ना अगदी जसं मी तुम्हाला सांगितलं अगदी तीच प्रोसेस करायची। छान अशी पोळी लाटल्यावर त्याच्यावरती ब्रशनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, दोन्ही साईडनी कडा धुमटायच्या, त्याच्यावरतीही तेल लावायचं, वरच्या साईडनी सर्कलमध्ये फिरवत छान असा गोळा बनवत खाली आणायचा आणि शेवटी गोळा बांधल्यावर अगदी हलक्या हाताने पळपुटवरती फिरवायचा। नंतर दोन्ही साईड व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचे आहे, म्हणजे पाण्यामध्ये ह्या साईड ओपन होऊ नयेत, त्याच्यासाठी ह्याला व्यवस्थित बंद करायचं आहे। आता इथे सगळे गोळे आपले अगदी त्याच प्रोसेसने बनवून तयार झालेले आहेत। चला तर मग कसे उकडून घ्यायचे ते सुद्धा पाहूया। त्यासाठी पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे, उकळत आहे। आता आपल्याला याच्यामध्ये एक एक करून हे गोळे म्हणजेच बाटी आपल्याला सोडून घ्यायची आहे। जर तुम्ही वाफवणार असाल तर याच पाण्यावरती एखादी जाळी ठेवा, त्याच्यामध्ये हे आपली बाटी ठेवा आणि झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटं वाफवून घ्या। पण जर पाण्यात वाफवणार असाल तर अगदी 10 ते 12 मिनिटात किंवा 15 मिनिटात वाफवून तयार होतात। अगदी इथे 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की वाफवल्यानंतर अगदी गोळे सगळे पाण्याच्या वरती तरंगायला सुरू झालेले आहेत। झाकण काढल्यासुद्धा तुम्हाला दिसत असतील। असे झाले की समजायचे की आपली बाटी छान अशी वाफवून तयार आहे, म्हणजे पाण्याच्या वरती तरंगत आहे। पण जर तुम्ही ना इथे वाफेवर म्हणजे जाळीमध्ये वाफवणार असाल ना तर थोडासा वेळ लागतो, अगदी साधारण 20 ते 25 मिनिटं। पण जर पाण्यामध्ये वाफवत असाल तर अगदी 12 ते 15 मिनिटात छान अशा वाफवून तयार होतात। एखाद्या चिमट्याने याला अशा साईडला काढा, पण ती पाण्यामध्ये शिजवलेली असल्यामुळं काय होतं थोड्या घसरतात, त्याच्यामुळे जर तुम्हाला चिमट्याने काढायला येत नसतील तर एखाद्या झाऱ्याने काढल्या तरीसुद्धा चालतील। अगदी माझंसुद्धा तसंच होतं, त्याच्यामुळे मी सुद्धा झाऱ्याने एक एक इथे आपली ना बाटी काढून घेतलेली आहे पाण्यामधून बाहेर। सुरुवातीला आपल्याला अगदी हलक्या हातानेच काढून घ्यायचे आहेत, कारण ते पाण्यामध्ये उकळलेले आहेत, त्यामुळं आपल्याला ना चिटकायची भीती वाटते, पण तसं काही होत नाही। त्यामुळे तुम्ही झाऱ्याने हलक्या हाताने साईडला काढून ठेवा। अगदी 15 मिनिटामध्ये 10 मिनिटात छान अशा थंड होतात। थंड झाल्यानंतर न कट करायच्या। मी तुम्हाला आता इथे कट करून दाखवते। कट करताना तुम्ही चाकूसुद्धा तुमचा कार असायला हवा, म्हणजे ते पटकन व्यवस्थित कट केले जातील। आणि जर तुमच्या चाकूला हलक्या चिटकत असतील असं वाटत असेल तर चाकूला थोडंसं तेल लावा, म्हणजे ते अजिबात चिटकणार नाही आहेत आणि छान अशा इथे आपल्या बाट्या कट होतील। आता तुम्ही पाहू शकता की किती छान अशा बाट्या तयार झालेल्या आहेत कट करून, आणि त्याला लेअरसुद्धा तुम्ही पाहू शकता की किती मस्त पडलेल्या आहेत। म्हणजे अगदी ह्याच प्रोसेसनी तुम्ही बनवल्या ना, वाफवल्या तरीसुद्धा छान अशा वापल्या जातात आणि अगदी अशाच लेअर पडतात जशा आपल्याला हव्या तशा। आता इथे सगळ्या बाट्या मी तुम्हाला कट करून दाखवते की सगळ्या बाट्यांना सुद्धा आपली छान अशी लेअर पडलेली आहे। अगदी इथं तुम्हाला दाखवत आहे ना, अगदी तशा लेअर पडलेल्या आहेत। चला तर मग तळून घेऊया। आता इथे तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। मीडियम गॅसवरती तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एक एक करून मी बसतील तेवढ्या बाट्या सोडून घेणार आहे आणि तळणार आहे। आता दुसरी गोष्ट, जर तुम्हाला तळायच्या नसतील तर तुम्ही शेलो फ्राय म्हणजेच नॉनस्टिक पॅनवरती अगदी थोडंसं तूप किंवा तेल टाकून ना दोन्ही साईड
साईडने व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत शेकून घेतल्या तरीसुद्धा चालतील, त्यासुद्धा खायला खूप छान लागतात. किंवा जर तुम्हाला का नाही तुमच्याकडे ओव्हन असेल, मायक्रोन असेल, त्याच्यामध्ये जरी हलक्या हाताने ब्रशने तेल लावून छान अशा मायक्रोनला लावून घेतल्या तरीसुद्धा चालतील. पण ना काय ना, हे तेलामध्ये तळलेल्या असल्या तरीसुद्धा ह्या तेल अजिबात पीत नाहीत. पण जर बऱ्याच जणांना तेल अजिबात आवडत नाही त्यांच्यासाठी ते ऑप्शन आहेत. छान अशा हलक्या ब्राऊन होईपर्यंत छान अशा तळून काढलेल्या आहेत. आता अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या बाट्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता तेल थोडेसुद्धा हाताला लागत नाही. अगदी छान अशा बनवून तयार झालेल्या आहेत. आता सगळ्या बाट्या अगदी अशाच तळून काढूया. आता जर तुम्ही इथं ना शॅलो फ्राय म्हणजेच एखाद्या पॅनवरती फ्राय करत असाल तर बटर किंवा तिथे तुम्ही तूप, तेल कशाचाही वापर केला तरीसुद्धा चालेल. आता इथे छान अशा बाट्या बनवून तयार आहेत त्या, आणि ही बाटी ना खायला खरंच खूप छान लागते. तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा.